करू कंटिन्यू. आता बघा कसं आहे की रजिस्टर पर्सन जो असतो ह्यानी जर बिझनेस पर्पज काही इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल तर ह्याचा ITC त्याला मिळेल. बिझनेस पर्पज घेतला आहे, ओके, ही पहिली कंडिशन ट्रू झाली. दुसरं, त्याच्याकडे ते गुड सर्विस त्यांनी रिसिव्ह केले असले पाहिजे. त्यानंतर ते GSTR 2B मध्ये आलेले असले पाहिजेत. गुड सर्विस रिसिव्ह केले, GSTR 2B आले आणि त्याचं टॅक्स इनवॉइस किंवा जे प्रिस्क्राईब डॉक्युमेंट आहे त्याकडे आहे, डॉक्युमेंट आहे. सप्लायरनी दाखवलं GSTR 1 मध्ये माझ्या 2B आलं, ते गुड सर्विस मी रिसिव्ह केले आणि ते बिझनेस पर्पज वापरतोय. आत्तापर्यंत महत्त्वाचं आपला जेवढा आपण एवढा वेळ घालवला त्यातला तत्व फक्त कन्क्लुजन काय ते एवढंच आहे. हे आहे ओके. याच्या पुढे आपण गेलो तर पुढे असं आहे की जे 2Bत ना माझ्या 3Bत मी जेव्हा ITC क्लेम करतो तेव्हा इथे एक त्याने दिलं आहे की ITC मस्ट नॉट बी रिस्ट्रिक्टेड द डिटेल्स ऑफ इनपुट ऑफ क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ द सेट सप्लाय कम्युनिकेटेड टू सच रजिस्टर पर्सन अंडर सेक्शन 38 नॉट बीन रिस्ट्रिक्टेड. सेक्शन 38 मध्ये अगोदर वेगळी प्रोव्हिजन होती, गव्हर्नमेंटनंतर सेक्शन 38 बदललं. पहिले कसं होतं की जसं पहिले हे बनवलं गेलं होतं याप्रमाणे GSTR 1 होता, तसाच 1A होता. GSTR 2A आणि त्यानंतर GSTR 3A तुम्हाला माहिती आहे ना, डिफॉल्टर नोटीस जाते. आता GSTR 1 जसा सप्लायरनी भरला, हा भरण्याची डेट पहिले 10 तारीख होती. 10ला भरला का 10 नंतर GSTR 1 भरता येणार नाही, पोर्टल GSTR 1 भरू देणार नाही. 10 नंतर 11 ते 15 काय करायचं, 11 ते 15 11 to 15 या 5 दिवसामध्ये जे माझ्या GSTR 2A मध्ये आले ते मी चेक करेन. समजा तुम्ही मला सप्लाय केला 5 इनवॉइस आहे, तुम्ही 4च दाखवले, एक इनवॉइस कमी आहे माझ्याकडे, मी बोलेन 2A 4 इनवॉइस आले, एक कमी कसा काय. तुम्ही सांगितलं की मिसकम्युनिकेशन झालं, एक इनवॉइस दाखवायचा राहून गेला. मग माझ्याकडे GSTR 2 मध्ये ॲज अ रेसिपियंट 11 ते 15 मध्ये मी तो इनवॉइस ॲड करू शकणार होतो इमिजिएट. तो इनवॉइस जसा मी 2 मध्ये ॲड करीन, जो तुम्ही GSTR 1 मध्ये दाखवलं नाही आहे, तुम्ही दाखवलं ते 2A मध्ये आलं, ओके. मग मी GSTR 2 भरणार आणि ते तुमच्या 1A मध्ये येणार की तुमचा रेसिपियंट तुमच्या नावाने हा इनवॉइस दाखवतोय. मग तुम्ही तो ॲक्सेप्ट केला, मग माझ्या 2A मध्ये तो इनवॉइस येईल. हां, हे आलेलं, हा पण आलेलं, ॲक्सेप्ट केलं. म्हणजे इकडे 1000 रुपये तुम्ही टॅक्स दाखवला, तो माझा 1200 होता, मी तो 200वाला ॲड केला तेव्हा मग इथे 1000च्या ऐवजी इकडे 1200 रुपये तुम्ही टॅक्स देणं आहात हे मान्य करता. गव्हर्नमेंटला तुम्ही 1200 देणं मान्य करता, त्यामुळे माझा ITC 1200 होतो. आणि माझा सप्लाय कितीचा केला आहे, मी समजा 1500 केला आहे, तर 1500मधनं हे 1200 ॲडजस्ट झाले, मॅच झाले. इमिजिएटली मी GSTR 3 मध्ये 300 रुपये भरले, काम संपलं. असं होतं. मग GSTR 2 आलाच नाही, 2A पण सुरुवातीला नव्हताच. मग गव्हर्नमेंटने काय केलं की पहिले GSTR 1 भरा आणि 3च्या ऐवजी 3 मध्ये एक समराईज रिटर्न असेल त्यात तुम्ही, कारण 3A असल्यामुळे पुढे काय होतं 3B होता, मग 3B काढला GSTR 3B आणि मग जो तात्पुरत्या स्वरूपामध्ये आणला होता 3B, तोच पुढे गव्हर्नमेंटला GSTR 2 डेव्हलप न करता आल्यामुळे किंवा ती प्रक्रिया खूपच किचकट वाटत असल्यामुळे, कारण लोकांना रिटर्न्स वेळेत भरणं गरजेचं होतं, 10पर्यंत नाही भरला 10च्या पुढे भरता येणार नाही. एवढे टॅक्सपेअर पंक्च्युअल नाही आहेत किंवा टॅक्सपेअरचं काम करणारे जे लोक आहेत मार्केटला, त्यांच्याकडे अशा प्रकारे
यंत्रणा नाही आहे की ते 10 दिवसामध्ये सगळे रिटर्न भरतील. त्यामुळे GSTR 2ची जी आयडिया होती ती गव्हर्नमेंटने ड्रॉप केली. जे चाललं आहे लोकांना जे कळलं आहे तेच आपण कंटिन्यू करू. GSTR 1, 2A आणि आणखीन इझी करायला मग ऑटो पॉप्युलेट करू. GSTR 2B आणू. GSTR 1ची लायबिलिटी 3B दाखवू ऑटो पॉप्युलेट होऊन. ITC पण ऑटो पॉप्युलेट करू. आता सगळ्या लोकांना जे कळलं आहे या काहीतरी वेगळं परत आणा आणि ते लोकांना समजावा. त्यापेक्षा लोक रुळलेत त्यामध्येच आणखीन काहीतरी सिम्प्लिफाय करू. यातून मग त्याने 2B आणला आणि ही आयडिया गेली. आता कळलं. त्यामुळे आता 1A पण नाही आहे. हा तुम्ही जर फॉर्मॅट बघाल रिटर्नचे फॉर्मॅटमध्ये बघाल फॉर्म कुठले कुठले आहेत ते बघाल. वन नंतर पुढे 1A आहे, 2 आहे ना, हा 3 आहे. हे येणार नाहीत. ही आयडिया ड्रॉप झाली. मग इथे 1A मध्ये हा अपडेट होऊन येणार होता. डिटेल्स ऑफ ऑटो ड्राफ्टेड. म्हणजे GSTR 2 बनला का मग सप्लायरकडे 1A येणार ऑटोमॅटिक. त्याने तो ॲक्सेप्ट करायचा. म्हणजे एवढ्या प्रकारचे रिटर्न सगळे करायचे नाही आहेत पण भरायचे. म्हणजे ते काम वाढलं ना. GSTR 1 सप्लायरनी भरला, रिसिपेंटकडे इनवॉइस अपडेट नाही झाले तर ते इनवॉइस अपडेट करायचे काम कोणाचं आलं, रिसिपेंटचं आलं. मग ह्याच्यामुळे मार्केटला रिटर्न्सची कॉस्ट वाढली कारण काम वाढत होतं. मग हे जे काम करणारी लोकं होती रिटर्न्सचं ते जास्त फीज मागायला लागले व्यापाऱ्यांकडे. मग व्यापारी म्हणायला लागले की व्याटपेक्षा ह्यात काम जास्त आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस कुठे आहे, त्रासदायक जास्त आहे. मग हळूहळू करत गव्हर्नमेंटने मग त्या प्रकारचं हे सगळं जे सिस्टीम होती ती बदलली आणि आत्ता आपण बघतोय याप्रमाणे आहे. मग त्यांनी 38 सेक्शन जो होता हा इनवर्ट सप्लायचा होता तो बदलला आणि त्यात हे टाकलं की इथे एनी रजिस्टर्ड पर्सन विदिन सच पिरियड ऑफ टेकिंग रजिस्ट्रेशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता ह्यात त्यांना हे आता ह्याच्यामध्ये जे प्रिस्क्राईब म्हटलं आहे इथनं काही प्रिस्क्राईब केलेलं नाही. जेवढे प्रिस्क्राईब आहे ह्यात काही प्रिस्क्राईब केलेलं नाही आहे. पण ह्याचा उद्देश काय होता की समजा एखादा हा जर तुम्ही बघाल एखादा नवीन व्यक्ती आहे तो मार्केटला येतो, स्वस्तामध्ये वस्तू विकतो, गुड्स विकतो आणि GST भरत नाही पळून जातो. मग एनी रजिस्टर्ड पर्सन विदिन सच पिरियड काही काळाकरता टेकिंग रजिस्ट्रेशन ॲज व्हेरी प्रिस्क्राईब ते प्रिस्क्राईब करतील की 3 महिने. मग ह्यात तुम्ही येईल की तुम्ही हा परचेस केला आहे तुम्हाला 3 महिने याचा ITC मिळणार नाही, 3 महिन्यानंतर घ्या. पण त्याचं काय प्रिस्क्राईब झालेलं नाही. म्हणजे अशा प्रकारे जे टॅक्स चोरी होत होती त्याच्यावरती आळा घालण्याकरता त्यांनी हे बनवलं आहे असं. पण याचा आत्ता काही इफेक्ट नाही आहे. हे टाकून दिलं इकडे BA मध्ये की ITC मस्ट नॉट बी रिस्ट्रिक्टेड. द डिटेल्स ऑफ इनपुट एज क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ द सेट सप्लाय कम्युनिकेटेड टू सच रजिस्टर्ड पर्सन. कम्युनिकेट केलं आहे अंडर सेक्शन 38 हॅज नॉट बीन रिस्ट्रिक्टेड. तो रिस्ट्रिक्ट केलेला नसेल तर घ्या, रिस्ट्रिक्ट केला तर तो ITC घेता येणार नाही. सप्लायरनी दाखवलं आहे त्याचा टॅक्स भरला आहे पण तुम्ही ITC घ्यायचं नाही. आता हे शक्यतो ह्याचा काही उपयोग होणार नाही कारण गव्हर्नमेंटने काय केलं मी तुम्हाला जे मगाशी दाखवलं की जसं GSTR 1 आणि 3Bचा डिफरन्स इमिजिएटली कम्युनिकेट केला जातो तसंच त्यांनी यानंतर जसं हा रूल 88C होता हा कशा करता होता आउटवर्ड सप्लाय करता होता. तसा 88D जो आहे हा त्यांनी बनवला. हा ITC 3Bत किती घेतला, 2Bत किती आला. जास्त ITC घेतला, ऑटो पॉप्युलेट झालेला आहे तिकडे, जास्त घेतला तर इमिजिएटली या प्रकारे विचारलं जातं. असा एक एरर येतो बघा. एरर द सिस्टम इज चेकिंग ऑन कंप्लायन्स फॉर्म DRC 01C. जेव्हा रिटर्न केला होता तेव्हा तो चेक करतो आणि मग चेक करतो आणि रूल 88D मध्ये किती ITC घेतला आहे. आणि जर अगोदरचा मी डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स जर का मी कम्युनिकेट नाही केला
तर मला GSR 1 भरता येत नाही पुढचा, तो एरर दाखवेल की अगोदरचा भरलेला नाही. तर 7 दिवसामध्ये यात पिरियड दिला आहे की जर असा आलेला आहे तर एक्सप्लेन द रिझन फॉर द अफोरसेड डिफरन्स इन इनपुट टॅक्स ऑन द कॉमन पोर्टल विदिन 7 दिवसात रिप्लाय करा. जर नाही केला तर पुढचा GSR 1 नाही भरता येणार. आलं लक्षात? त्यामुळे असा चुकीचा ITC लोक घेत होते. म्हणजे काय करायचं, GSR 1 मध्ये 1 करोड टॅक्स आम्ही कलेक्ट केला आहे दाखवायचं, म्हणजे ते रेसिपियंटच्या 2A जाईल आणि 3B मध्ये टॅक्स भरायचाच नाही, असे लोक करत होते. आणि गव्हर्नमेंटकडे ह्याच्यावरती काही उपाय नव्हता. हे कोण चेक करणार? प्रत्येक रिटर्न प्रत्येक वेळेस PO चेक नाही करू शकत, पण सिस्टम चेक करू शकतो. मग आता सिस्टममध्ये हे चेक व्हायला लागलं, सिस्टममध्ये चेक झालं. लायबिलिटी GSR 1ला जास्त दाखवायची, म्हणजे 2A का होईल, ITC जाईल, पण 3Bत नाही भरायचं, 3Bत नील दाखवायचं. अशी लबाडी जे करत होते त्यांच्यावरती या फॉर्ममुळे काय झालं की लायबिलिटी डिफरन्स आहे तर कम्युनिकेट करा की लायबिलिटी डिफरन्स काय. सेम ITC जे जास्त घेत होते त्यांना आलं की ITC डिफरन्स कम्युनिकेट करा, अदरवाईज पुढे रिटर्न भरता येणार नाही. 2Bत किती ITC आला, 3Bत किती घेतला, एक्सेस का घेतला, किती घेतला. मग अशा प्रकारे ही ऑटोमॅटिक नोटीस जाईल, सिस्टमच चेक करेल. मग त्याला इतर टॅक्स भरा डिफरन्सवाला, किंवा और पार्ट बीमध्ये उत्तर द्या की डिफरन्सची कारणं काय. मग यातलं कारण कम्युनिकेट केलं तर PO चेक करेल. मग ज्यांनी कोणी कम्युनिकेट केलं आहे तेवढंच POला चेक करायचं आहे. चेकिंग काय करेल, सिस्टम करेल, मॅन्युअली करायचं नाही आहे. पण उत्तर आल्यानंतर मग ते POला मॅन्युअली चेक करायचं. म्हणजे जर आपलं कोणतरी चेक करणार आहे तर जे कोण डिफॉल्टर आहेत ते मग अडथळ्यामध्ये यायला लागले. त्या लोकांनी अशा प्रकारे हे विचारलं जातं आणि मग आपल्याला भरणं भाग आहे. काय खोटं कारण द्यायचं, खोटं कारण जरी दिलं तरी PO चेक करणार आहे आणि परत विचारणार आहे की तुम्ही कारण तुमचं आम्हाला पटत नाही. जोपर्यंत तो मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत पुढचं रिटर्न भरता येत नाही. अशा प्रकारे जे चुकीचे लायबिलिटी दाखवत होते 3B मध्ये आणखी 1 मध्ये आणि ITC 2Bत वेगळा 3Bत जास्त घेत होते, त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन या 2 रूलमुळे या 2 फॉर्ममध्ये चांगल्या प्रकारे आलं. त्यामुळे आता हा 38चा जो काय त्यांनी केलेला आहे सेक्शन, त्याच्यामध्ये पुढे रूल बनवतील ते अजून गरज पडली तर. पण आता तरी काय रूल बनलेलं नाही, बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल झालं आहे आता. कारण हे स्क्रुटिनी करतानाच लक्षात द्यायचं. आता स्क्रुटिनी ऑन द स्पॉट तिकडेच व्हायला लागली. जो पॅरा असेल तुमच्याकडे की चेक करा, ते पॅरा आता रद्द झाले. काय झालं, गरज नाही करायची स्क्रुटिनीमध्ये, की डायरेक्टली चेक होणार इकडेच ऑनलाईनच इमिजिएटली. आणि डिफरन्स त्यांनी कम्युनिकेट नाही केला 7 दिवसामध्ये तर निकडून भरता येणार नाही. कसं होतं की आज आपण चोरी करू, पकडल्या जाऊ तर पकडल्या जाऊ, असे लोक आहेत त्यांना आता ही चोरी करता येणार नाही. प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 41. आता जसं ते मला सांगितलं मी GSR 2 नाही भरायचं आहे, 1A येणार नाही, तसं सेक्शन आणखीन काय होते ते पण त्यांनी रद्द केले. जर तुम्ही बघाल की जसं इकडे मॅचिंग ऑफ ITC हा विषय जो होता, मॅचिंग ऑफ ITC हा विषय हे जे आहे 41 बदलला, 42, 43, 43A हे डिलीट केलं, हे नाही सेक्शन. 41 बदलला, 42 मॅचिंग रिव्हर्सल अँड रिक्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, हे बघ हे दिसते हा 42 ओमिटेड विथ इफेक्ट फ्रॉम ऑक्टोबर 2022. हे आता 41 त्यांनी काय केलं, बदल करून 41 आणला
आणि 41मध्ये त्यांनी बदल करून काय सांगितलं ते महत्त्वाचं आहे. आता 41मध्ये हे सांगितलं, टॅक्स चार्ज इज ॲक्च्युली पेड टू गव्हर्नमेंट. सप्लायरने GSTR 1मध्ये आउटवर्ड सप्लाय दाखवला आणि 3B नाही भरला, तर समजा एखाद्याने बिझनेस बंद केला, GSTR 1 भरला, 3 भरलाच नाही, मी ते ITC घेऊन बसलो आहे. लक्षात घ्या. आता कसं आहे, पहिले काय व्हायचं, लोक GSTR 1च भरायचे, 3B नाही भरला तरी GSTR 1 भरता यायचे. आता हे पण चेंज केलं की GSTR 1 भरला असेल तर तुम्ही 3 भरू शकता, 3B भरला असेल तर GSTR 1 भरू शकता. 11 तारखेला मी जेव्हा GSTR 1 भरायला जाईल तेव्हा तो सांगेल की मागे तुम्ही 3B भरलेला नाही आहे मागच्या पिरियडचा, तो 3B पहिले भरा मग GSTR 1 भरता येईल. पहिले असं काय नव्हतं. GSTR 1 एप्रिलचा भरा, जूनचा भरा, मेचा भरा, कुठलाही भरा, कसंही भरा, सगळं सिस्टम ॲक्सेप्ट करायचं. एप्रिलचा भरला, मेचा भरलाच नाही, जूनचा घ्यायचा, 3B नाही भरला, मागच्या GSTR 1 नाही भरते, पुढच्या महिन्यात भरता यायचं. आता त्यांनी पोर्टलला असं प्रोग्रामिंग केलं की तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायला पाहिजे. GSTR 1 भरला असेल तर 3B भरता येईल, 3B भरला असेल तर GSTR 1 भरता येईल. आता बघा इकडे मला दाखवतो मी की जसे अनुभव यायला लागले तसशा काही गोष्टी रूल बदलले आणि आता प्रॉपर याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन होण्याकरता त्यांनी काही नियम बदलले. आता मी GSTR 1 भरला आहे, आता मी 3B भरायचा आहे ना माझा. हा फाईल्ड आहे. आता हा दिसतोय 3B. मार्चपर्यंत भरलं आहे बघा. एप्रिलचं नॉट फाईल्ड आहे ना. असं रिस्ट्रिक्ट करतो तो. GSTR 1ला मला इनवॉइस टाकू देईल, रिटर्न करू देणार नाही. आता मी 3Bच काढला आहे, पण मी 1 जरी काढला तरी यात पण अगोदर 3B नसेल भरला कुठला तर 1 पण मला रिटर्न होणार नाही. आजमध्ये माहिती भरता येईल, रिटर्न नाही होणार. अशा प्रकारे प्रोग्रामिंग केलेलं आहे. त्यामुळे आता अवेलेबमेंट ऑफ ITC आहे. GSTR 1 भरला, 3B नाही भरला. लक्षात घ्या, 3B नाही भरला तर टॅक्स चार्ज इज ॲक्च्युली पेड टू द गव्हर्नमेंट. टॅक्स पे कुठे होतो? 3Bत होतो. ऑफ सच सप्लाय हॅज बीन ॲक्च्युली पेड टू द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्याचा मी ITC घेतो आहे त्यांनी ते कॅश किंवा थ्रू युटिलायझेशन ऑफ ITC भरलेला असला पाहिजे. आणि मी रिसिपियंट आहे, मी जेव्हा GSTR 3B भरीन त्यात तो ITC मी क्लेम करू शकतो. ओके. आता जर सप्लायरनी टॅक्स नाही भरला, सप्लायरनी जर टॅक्स नाही भरला तर मला कसं करणार? किंवा समजा त्यांनी 10 लाख तिकडे टॅक्स भरायचा म्हणून दाखवलं आणि 1 लाख भरला, 3B भरला, माझा भरला की नाही मला कसं करणार? पण हा काय म्हणतो की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41. 41 सेक्शनमध्ये काय केलं गव्हर्नमेंटनी
काय बनवला की एव्हरी रजिस्टर पर्सन शॅल subject to such condition and restriction as may be prescribed be entitled to avail the credit of eligible input tax as self assessed in his return. घेऊ शकतो 3B मध्ये such amount shall be credited to electronic credit ledger. याप्रमाणे काय दिसतं अवेल करता येईल ITC. The credit of input tax availed by registered person 41(1) मध्ये in respect of such supplies goods services दोन्ही the tax payable where has not been paid by supplier. जर त्याचा टॅक्स सप्लायरने पे केला नाही तर shall be reversed along with the applicable interest by the said person in such manner as may be prescribed. आता या केसमध्ये अशी केस की त्यांनी हा सेक्शन बदलून अशा प्रकारे तरतूद केली, जर तुम्ही सप्लायरला टॅक्स दिला आणि जर त्याने तो नाही भरला तर मग रिसिपियंटला तो टॅक्स रिव्हर्स करायला लागेल, भरायला लागेल, कारण तुमच्या सप्लायरने नाही भरला. आता गव्हर्नमेंट काय करतं, इथे त्यांनी रूल 37A दिला आहे. रूल 37A याप्रमाणे काय होतं, 37 प्रमाणे या सप्लायर रिपोर्ट्स इनवॉइसेस इन GSR 1 अँड इट इज फाइल्ड विदिन ड्यू डेट. बरोबर आहे, केलं, दाखवलं, टू बी आलं, ITC रिफ्लेक्टेड इन GSR 2B. रिसिपियंटने अवेल केला ITC सेल्फ असेस 3B मध्ये, GSR 3B नॉट फाइल्ड बाय सप्लायर अप टू 30 सप्टेंबर नेक्स्ट फायनान्शियल इयर. आता मार्च संपला आहे, एप्रिल टू मार्चमधले 23-24 वर्षे संपले. याच्यामधला मी ITC घेतला आहे आणि त्यातला एखादा इनवॉइस किंवा रिटर्न जर सप्लायरने भरला नसेल, म्हणजे त्यांनी GSR 1 भरला आहे पण त्यात 3B भरला नसेल, किंवा त्यांनी एक समजा 1 लाखभर अमाऊंटचा GSR 1 लायबिलिटी दाखवले पण 3B कमी भरली आहे, हे कोणाला माहिती आहे, रिसिपियंटांना माहीत नाही. तो बोलले आपल्या 2A तर आलेलं आहे. आता तुम्हाला मी बोललो तिकडे त्यांनी ते लगेच मला विचारलं होतं की GSR 1 लायबिलिटी जास्त आहे, 3B कमी का भरली, उत्तर द्या, अदरवाईज मी घडून फाईल करता येत नाही. अगोदर तसं नव्हतं. मग त्यावेळेस काय होतं, या 37A मुळे काय होतं, गव्हर्नमेंटकडे अशी पॉवर त्यांनी ठेवली किंवा त्यांनी नाही भरला ITC GST तर ITC रिव्हर्स करायला लागेल. मग रिव्हर्स करा, रिव्हर्सल ऑफ ITC बाय रिसिपियंट बिफोर 30 नोव्हेंबर. आता 30 नोव्हेंबरला गव्हर्नमेंटने अशी प्रोसेस बनवली की तुम्हाला एक मेल पाठवायला लागली की तुमचा हा जो इनवॉइस आहे तुम्ही ITC घेतला आहे, तुमच्या या सप्लायरनी पेड केलेलं नाही अमाऊंट, तुम्ही तेवढी अमाऊंट रिव्हर्स करा, इंटरेस्ट लागणार नाही. रिव्हर्सल जर 30 नोव्हेंबर नंतर केला तर विथ इंटरेस्ट मग रिव्हर्स करायला लागेल. आणि जर या डेट नंतर पुढे मग जर सप्लायर काय करतो, 3B ती अमाऊंट भरतो तर ITC रिव्हर्स केला आहे तो पुढे कधी टाईम लिमिट काही नाही, परत तुम्ही रिअवेल करू शकता. म्हणजे एक त्यांनी काय केलं, आता GSR 1 आणखीन 3B मध्ये लायबिलिटी मॅच होते, डिफरन्स कम्युनिकेट होतो, पण एखाद्याने बिझनेस बंद केला आणि जर त्यांनी GSR 3B फाईल नाही केला तर रिसिपियंटला या रूल 37A प्रमाणे काय जाईल, इंटिमेट केलं जाईल ईमेल थ्रू की तुम्ही हा इनवॉइस नंबर आहे, तुमच्या सप्लायरनी दाखवला आहे पण त्यांनी टॅक्स नाही भरला, तुम्ही एवढे अमाऊंट रिव्हर्स करा. जर रिव्हर्स तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आत कराल तर इंटरेस्ट नाही, 30 नोव्हेंबरनंतर इंटरेस्ट लागेल. साहजिक आहे, मला जर असा मेसेज आला तर मी सप्लायरला पकडीन की तुला मी टॅक्स दिला, तू भरला नाही तर पैसे परत दे मला, मी रिव्हर्स करतो ITC. इथे काय झालं, गव्हर्नमेंटनी त्यांचा रेव्हेन्यू सेफगार्ड केला आणि जर सप्लायर बोलला मी भरतो, माझी काय अडचण आहे, त्यांनी भरला तर मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकतर त्यांनी भरला तर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू सेफगार्ड झाला आणि जर सप्लायर भरणार नसेल तर रिसिपियंट त्याकडनं पैसे घेईल आणि आपला ITC रिव्हर्स करेल. एक पहिला उपाय की आउटपुट टॅक्स इमिजिएट चेक होईल, ITC इमिजिएट चेक होईल आणि त्यातनं कोणी GSR 3B नाही भरला असेल तर मग त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत कळवलं जातं. मग त्याप्रमाणे त्यांनी
तुम्ही इकडे याल बघाल इकडे इथे नाही, इथे मध्ये न्यूज आणि अपडेटमध्ये आलो इकडे. इथे व्ह्यू आर्काइव्स हे 2023 नोव्हेंबरला त्यांनी अशा प्रकारे खाली बघा 37A दिलं. वाईड रूल 37A CGXचे रूल हे या प्रकारे इंटिमेट अशा प्रकारे इथे आलं की तुम्ही रिवर्स करा ITC. रिवर्स करायला सांगितलं आणि ईमेल पाठवले, कारण त्यांना कळलेलं आहे पोर्टलला कोणी टॅक्स जमा केलेला नाही. मग त्यांच्या रिसिपियंटला तुमच्या ह्या सप्लायरनी हा नंबर आहे, GST नंबर आहे, ह्या इनवॉइस नंबर त्यांनी रिपोर्ट केला आहे, तो टॅक्स भरलेला नाही, तुम्ही ज्याचा ITC घेतला आहे तुम्ही तो रिवर्स करा. तुमच्या टुबीत आलेला आहे तो, तुम्ही ITC घेतला रिवर्स करा. अशा प्रकारे हे काम केलं. समजलं ना? म्हणजे इथे पहिले पॉवर बनवली सेक्शन 41मध्ये अवेलेमेंट केला, पण जर सप्लायरने टॅक्स जमा नाही केला तर रिवर्स करायला लागेल. मला काय माहिती भरला की नाही भरला, तुम्हाला माहिती ना, मला कसं कम्युनिकेट होईल. मग ते ईमेल थ्रू पाठवायला लागले. माझ्या 1-2 क्लायंटला असे ईमेल आले की बा हा इनवॉइस त्यांनी भरलेला नाही, तुम्ही ITC रिवर्स करा. कळलं ना काय? तर जसं पोर्टलला कुठली अशा प्रकारे फंक्शन्स ते अपडेट करतात या प्रकारे कळवतात. ITC रिव्हर्स ऑन अकाउंट ऑफ रूल 37A या प्रकारे लिहायचं आहे. असं आहे, ब्रॅकेट नाही, 37A डायरेक्ट येईल असं. पहिले कसं होतं, हा जो रूल 36(4) आहे यामध्ये पहिले कसं होतं की 2A नव्हता पहिले, मग ते 2A पण गव्हर्नमेंट चालू केला. तरी पण पहिले काय मुभा दिली की तुमच्याकडे जे इनवॉइस आहे तुम्ही तो ITC घ्या. नंतर गव्हर्नमेंटने असा रूल केला की 9 ऑक्टोबर 19 पासून पुढे असं आलं की यापुढे जेवढा ITC 2Aत आला आहे आणि तुमच्याकडे जेवढे इनवॉइस आहेत, समजा माझ्याकडे 100 रुपयाची इनवॉइस आहे पण 2Aमध्ये 80 रुपये दाखवले जात आहेत, तर 80चे 20% होतील 16. मी 96चा ITC घेऊ शकतो. 80 मॅच झाले आणि 16 काय झाले मॅच नाही आहे, तरी पण मी 96चा ITC घेऊ शकतो. मग पुढे हे 20% 10% केले, म्हणजे 80चा ITC दिसतोय सप्लायरने दाखवले, 10% म्हणजे 8, म्हणजे मला 88च घेता येईल. मग हे 5% केले आणि नंतर आता जर ITC मॅच झाला तेवढाच घ्यायचा. असं आहे, तुम्ही येईल तेवढाच घ्यायचा, तो पण ऑटो ऑपरेट होऊन जाईल. आणि त्यात पण सप्लायरनी जमा नाही केले ती अमाऊंट, तर ITC रिव्हर्स करायला लागेल. रूल 36(4) जो आहे हा हळूहळू बदलत गेला. आता हे तुम्हाला दिसते, मी दाखवलं तिकडे, हे अशा प्रकारे आलं पोर्टलला 37A इफेक्ट अशा प्रकारे आला. त्यामुळे काय घडामोडी चालल्या आहेत हे माहिती करून घेणं गरजेचं असतं. ओके, तुम्ही सगळं हे मांडलं व्यवस्थित. मी नंतर ॲटलीस्ट वाचलं पाहिजे. जेव्हा तो संदर्भ येईल नक्की काय प्रोव्हिजन आहे, मग त्याची मी एक्झाम्पल वगैरे दिली, थोडे रेफरन्स दिलेत. बिझनेस करता घेतलं आहे इनवर्ट सप्लाय, हे डॉक्युमेंट आहेत. गुड्स रिसिव्ड केले, सप्लायरनी टॅक्स भरलेला असला पाहिजे आणि मग सप्लायरने टॅक्स भरला आहे तर सेक्शन 39(3)मध्ये आपण रिटर्नमध्ये काय करतो, तो क्लेम करतो. या प्रकारे स्टेप जाते. आता गुड्स जर लॉटमध्ये आले, गुड्स रिसिव्ड इन लॉट्स किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये असतील, तर लास्ट इन्स्टॉलमेंट ज्या वेळेस येईल, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स अगेन्स्ट अँड इनवॉइस आर रिसिव्ड इन लॉट्स ऑर इन्स्टॉलमेंट
द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल, त्याला अधिकार कधी आहे ITC घेण्याचा, टेक क्रेडिट अपॉन रिसिप्ट ऑफ द लास्ट प्लॉट ऑफ इन्स्टॉलमेंट. याचे एक्झाम्पल बघा की 10 मेट्रिक टन केमिकल मागवलं, याची किंमत 1,18,000 होती, GST त्यातला 18,000 आहे इन द मंथ ऑफ ऑगस्ट. आता केमिकल इज टू बी डिलिवर्ड इन लॉट्स ओव्हर अ पिरियड ऑफ 3 months, 3 महिने लागले. इनवॉइस बनला पहिल्या महिन्यात, ओके, इनवॉइस बनला पहिल्या महिन्यात आणि गुड्स मिळाले ऑगस्ट, काही गुड्स सप्टेंबर, शेवटी मिळाले नोव्हेंबर. तर सप्लायर इनवॉइस किती बनवेल? ऑगस्टला इनवॉइस बनला 1,18,000चा, म्हणजे सप्लायरनी टॅक्स जमा कधी करायचा आहे? ऑगस्टमध्ये. पण रिसिपियंटने ITC कधी घ्यायचा आहे? लास्ट लॉट कधी मिळाला? नोव्हेंबरला घ्यायचं. म्हणजे इथे परत काय येईल? टेम्पररी रिव्हर्सल ऑर्डरमध्ये करायला लागेल, खाली रिपोर्ट करायला लागेल क्रेडिट, आणि नंतर जेव्हा तो नोव्हेंबरला जाईल तेव्हा तेवढी अमाऊंट वाढून घेईल ITCची, आणि खाली रिपोर्ट करेल की अगोदर मी काय केलं होतं, तो ITC रिव्हर्स केला होता. आणखीन एक प्रोविजन अशी आहे की 180 दिवसामध्ये पेमेंट केलं पाहिजे रिसिपियंटनी सप्लायरला. आता ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरे आहेत त्यांच्याकडनं मोठ्या इंडस्ट्रीज रॉ मटेरियल घेतात आणि त्यांना वेळेत पेमेंट झालं पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की 180 दिवस आहेत, तुम्ही त्यांना पेमेंट करा, आणि जर सप्लायरला पेमेंट नाही केलं रिसिपियंटनी तर मग ITC रिव्हर्स करा. ही अशी एक प्रोविजन आहे. आणि मग रिव्हर्सल ऑफ ITC रूल 37 आहे. तुम्ही ऐकलं आहे? हा माहिती आहे तुम्हाला कोणाला तर माहितीच नाही? हां, ऐकलं आहे ना? सप्लायरला जसं सप्लायरनी दाखवला GSR बनला, ITC घेतला, पण जर सप्लायरला पेमेंट नाही केलं 180 दिवसामध्ये, रिसिपियंट पेज टू पे टू द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. यात रिव्हर्स चार्जचे येणार नाहीत. द अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय अलॉंग विथ टॅक्स पेबल देअर ऑन विदिन अ पिरियड ऑफ 180 days. फ्रॉम कधीपासनं? द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइसची डेट आहे तिथपासनं 180 दिवसामध्ये जर पेमेंट नाही केलं, अँड अमाऊंट इक्वल टू द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड बाय द रेसिपियंट शॅल बी पेड अलॉंग विथ इंटरेस्ट पेबल इन सच मॅनर ॲज मी प्रिस्क्राइब. म्हणजे हा तुम्ही काय करा, रिव्हर्स करा, आणि मग ज्या वेळेस सप्लायरला पेमेंट केलं जाईल त्यावेळेस द रेसिपियंट शॅल बी एंटायटल्ड टू अवेल ऑफ क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स पेमेंट मेड बाय हिम ऑफ अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ अलॉंग विथ टॅक्स पेबल देअर. आता याचा त्यांनी रूल बनवला खाली, या रूलमध्ये दिलं की रजिस्टर्ड पर्सन हू हॅज अवेल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन एनी इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ आणि पेज टू पे. आता आपण हे वरती बघितलं, टाईम लिमिट दिला आहे सेकंड प्रोव्हिजन टू 16/2/180 दिवस. शॅल पे और रिव्हर्स अन अमाऊंट इक्वल टू द इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय प्रपोर्शनेट टू द अमाऊंट नॉट पेड. समजा ॲडव्हान्स दिला आहे 50%, ॲडव्हान्स दिला आहे 10%, बाकीची अमाऊंट पे नाही केली, जेवढी अमाऊंट अनपेड आहे तेवढ्याचा अमाऊंट काय करायचा, ITC रिव्हर्स करायचा, तो रिव्हर्स करायचा, आणि इंटरेस्ट पण पे करायचं. 180 दिवस संपले या महिन्यात, तर मला पुढच्या मी 3 जेव्हा भरीन तेव्हा तेवढी अमाऊंट जर ITC मला सफिशियंट असेल तर तेवढा ITC रिव्हर्स करीन, सफिशियंट नसेल तेवढी अमाऊंट पे करीन लायबिलिटी म्हणून. Where the said registered person subsequently makes the payment of the amount towards the value of such supply along with tax payable thereon to the supplier thereof, he shall be entitled to re-avail the ITC. आता केवळ कसं होतं, एखादी मशिनरी घेतली आणि ती मशिनरी हे कॅपिटल गुड्स आहे, प्रॉपर फंक्शन नाही करत, म्हणजे ज्या क्वालिटीचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे ते होत नाही. मशिनरी घेतली, 10% अमाऊंट दिले, ॲडव्हान्समध्ये 50% दिले, बाकीचे पेमेंट करायचे, पण ती आउटपुट देत नाही मशिनरी, तर रिसिपियंट काय बोलतो, सप्लायरने काय जमा केलं आहे, रिसिपियंटने ITC घेतला आहे, पण अरे तुम्ही
रिझल्ट द्या, मग बाकी पेमेंट करीन. रिझल्ट मिळत नाही तर मला प्रोडक्शन करता येत नाही. लक्षात घ्या प्रॉब्लेम काय. मग निघून गेले 180 दिवस. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुम्ही ITC रिव्हर्स करा. तुम्ही ITC जेवढा अवेल केला आहे, जेवढा सप्लायरला तुम्ही अमाऊंट पे केली आहे तेवढा सोडा. जी नाही पे केली तेवढा ITC रिव्हर्स करा. आता वेगवेगळे ज्यांनी ट्रायल घेतल्या मशीनवरती आणि मग 300 दिवस झाले, मग मशीन प्रॉपर रिझल्ट द्यायला लागली. रिसिप्ट मला ओके, आता मशीन माझी ओके. त्यांनी सप्लायरला पेमेंट केलं. द टाईम लिमिट स्पेसिफाईड 16/4 काय टाईम लिमिट दिलं आहे की 30 नोव्हेंबरनंतर ITC घेता येत नाही. येईल पुढे, पण इथे जर ITC रिव्हर्स केला असेल तर ज्या वेळेस सप्लायरला पेमेंट केलं जाईल त्यावेळेस ITC रिअवेल करता येईल. कधीही करता येईल, काही टाईम लिमिट नाही. जर एखादा ITC घेतलाच नाही आहे तर तो 30 नोव्हेंबरनंतर घेता येत नाही. आता काय झालं, कोविडमध्ये मार्चला आला कोविड, बरोबर आहे. एप्रिल, मे, जून पुढे जाऊन काही बिझनेस चालू होते, काही बिझनेस बंद होते. जे आवश्यक बिझनेस आहेत ते चालू होते, बरोबर आहे. पण जे रिटर्न फाईल करणारे लोक आहेत त्यांचा बिझनेस बंद होता. सेंट्रल सर्व्हिसमध्ये तो बिझनेस नव्हता ना, रिटर्न फाईल कोण करणार, त्यांची ऑफिस बंद होती. पण ग्रोसरी स्टोअर चालू होते, त्यांनी आपले सप्लाय केले. त्यांचे रिटर्न्स मार्च रिटर्न भरायचा होता, मार्चचा तो भरलाच गेला नाही 30 नोव्हेंबरपर्यंत. 17, 18, 18, 19 हे संपलं. 19, 20ची लास्ट डेट होती नोटीस काढण्याची. किती आता, मे ना. हां, बरं झालं नोटिसा गेल्या की तुम्ही मार्चचा 20चा 19, 20मध्ये मार्चमध्ये रिटर्न फाईल कधी केला, डिसेंबरला केला, जानेवारीत केला. कारण ते बंद होते बरेचसे बिझनेस आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा ITC मार्चचा हा रिटर्न उशिरा झाल्यामुळे तो 30 नोव्हेंबरनंतर ITC भरला गेला. त्याचा रिटर्न भरला गेला, ITC क्लेम केला गेला. त्यांना नोटिसा आल्यात, बरा तुम्ही GST रिव्हर्स करा. किती अमाऊंट भरायची, 70,000, 80,000. आता ह्याच्यावरती काय करणार. ज्या नोटीस काढायचा पिरियड आहे तो गव्हर्नमेंटने एक्सटेंड केला, 2-3 वेळा एक्सटेंड केला. पण यांना ITC घेण्याचा पिरियड होता तो एक्सटेंड नाही केला. म्हणजे आम्हाला स्क्रुटिनी करायला वेळ लागला, ऑडिट करायला वेळ लागणार नाही म्हणून 19चा पिरियड त्यांनी वाढून घेतला कोविडच्या कारणाखाली. त्याचा वेगळा सेक्शन आहे 168A मध्ये, तशी पॉवर आहे की बा आम्हाला तो पिरियड वाढवता येईल नोटीस काढण्याचा. पण ITC घेण्याचा पिरियड म्हणजे कोविड डिपार्टमेंटला होता, मग टॅक्स पेअरला नव्हता का, मग त्यांना पिरियड नाही वाढून दिला. त्यांनी त्या पिरियडमध्ये रिटर्न फाईल नाही केलं, ITC उशिरा घेतला म्हणून नोटिसा गेलेल्या आहे. तुमच्याकडे असेल केस बघा एखादी 19-20च्या लास्ट वीकमध्ये आता या मेच्या बऱ्याच लोकांना नोटिसा गेल्या आणि ते रडता करता की अरे आम्ही काय करणार, आमचा बिझनेस आम्हाला करायला पण नव्हता तर आम्हाला करायला लागला. कारण लोकांना आवश्यक सेवा सुविधा दिल्या पाहिजेत, तर आम्हाला गव्हर्नमेंटने फोर्स केला दुकान उघडा, सप्लाय करा. मग मी दुकान उघडायला लागलो. नोकरांना आमच्या काय त्रास झाला त्यांचे आम्ही उपचार केले आणि बिझनेस चालवला. रिटर्न भरायला सर्व्हिस प्रोवायडर जागेवर नव्हते, रिटर्न उशिरा भरला गेला मार्चचा आणि आता आम्हाला गव्हर्नमेंटला की टॅक्स द्या. तर 16/4 लिमिट दिलेलं आहे. हा 16/3 आहे, 16/4 आहे. यात लिमिट दिलं आहे, रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी एंटायटल्ड टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ एनी इनवॉइस और डेबिट नोट फॉर सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ आफ्टर 30th डे ऑफ नोव्हेंबर. कळलं, 30 नोव्हेंबरनंतर ITC घेता येणार नाही. फिनान्शियल इयर आता कुठलं 23-24 संपलं आहे, तर 23-24 मधला असा एखादा इनवॉइस आहे ज्याचा ITC माझ्याकडनं घ्यायचा राहून गेला होता किंवा मी तेव्हा एलिजिबल नव्हता म्हणून घेतला नव्हता, तर मी 30 नोव्हेंबरनंतर नाही घेऊ शकतो. एखादा रिटर्न भरलाच गेला नाही मार्चचा, तर जेवढे इनवॉइस होते त्यांनी सगळा ITC कधी अवेल होईल त्याचा, जर त्यांनी डिसेंबरला रिटर्न भरला डिसेंबरला अवेल होईल. अनेकांचे असे झालेत कोविडमधले.
मार्चचा रिटर्न भरायचा होता एप्रिलला, आणि एप्रिलपासून सगळं बंद झालं मार्केट. आणि जेव्हा चालू झालं तेव्हा रिटर्न एवढे भरायचे होते लोकांना की अनेकांचे मार्चचे रिटर्न उशिरा भरले गेले. एप्रिलचा प्रॉब्लेम नाही, एप्रिलचा उशिरा भरला गेला, ठीक आहे. आता मार्चचा रिटर्न उशिरा भरला गेला म्हणून त्यांनी लेट फीस 10,000 भरलेली आहे. पुढे जाऊन लेट फीस तर भरलीच आहे, प्लस त्याला नोटीस आले 17 रुपये भरा, CGST पास CGST पास 17 रुपये भरा. मग ते इंटरेस्ट काय मागत नाही, इंटरेस्ट पण मागा ना तुम्ही. ITC रिव्हाइज करता इंटरेस्ट पण मागा, इंटरेस्ट नाही मागत आहेत, फक्त टॅक्स मागतात. त्यांनी जर योग्य नाही हे मागणं, मागा ना इंटरेस्ट पण. 3 वर्षांनी मागताय ना तुम्ही, मग 17,000 नका मागू. 18% इंटरेस्ट आहे, 3 वर्षाचे 54% इंटरेस्ट होईल. 70 नाही, मग त्याकडे 1,00,000 मागा, 1,10,000 मागा. का नाही इंटरेस्ट मागत आहे? म्हणजे त्यांना कुठेतरी माहिती आहे की दादा दीड टॅक्स द्या. म्हणजे ही पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे ना, त्यांनी बनवली आहे की बा इंटरेस्ट मागू नका, टॅक्स मागा. तुम्ही तुमचं काम करा, पण काही गोष्टी लक्षात घ्या की तुम्हाला योग्य वाटतात का, की कशा प्रकारे चाललं आहे. 3 वर्षामध्ये डिमांड काढता येतं आणि 2 वर्ष 9 महिन्यामध्ये नोटीस काढायला लागते. तो जो कालावधी आहे नोटीस काढण्याचा तो गव्हर्नमेंटनी वाढवला 2 वेळा. पण ITC घेण्याचा कालावधी कोविडमुळे वाढून नाही घेतला. ITC देणारे कोण आहेत, रिटर्न फाईल करणारे कोण आहेत, त्यांचे बिझनेस जर बंद होते आणि त्यांच्याकडे जर 50-100 कस्टमर असतील तर ते सगळ्यांनी रिटर्न नाही करू शकत. त्यांनी थोडं हे बघायला पाहिजे होतं की सगळ्यांचे मार्चचे पहिले भरून घेऊ, म्हणजे मार्च ITC कोणाला रिस्ट्रिक्ट ठेवू नये. पण ती काळजी सगळ्यांकडनं घेतली गेली नाही, त्यामुळे काही लोक अडचणीमध्ये आले. कळलं 16(4)चं काय रिस्ट्रिक्शन आहे की कुठल्याही इन्व्हॉइस सप्लायचा ITC जे फायनान्शियल इयर संपेल नेक्स्ट फायनान्शियल इयरच्या 30 नोव्हेंबरनंतर घेता येत. 16(3) पण सोपं आहे, काय फार अवघड नाही. एखादी मशिनरी घेतली, इन्व्हॉइस माझा 1,18,000चा आहे, ओके, किंवा इकडे 10 लाख आहे, 10 लाख तर 11 लाख 11,80,000 होईल ना आता, ओके. 1,80,000चा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. लोक काय करतात, बॅलन्स शीटला दाखवतात 11,80,000 आणि डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतात 11,80,000वरती. जर असं केलं असेल तर ITC घेता येणार नाही. रजिस्टर्ड सप्लायर परचेस अ मशिनरी फॉर बिझनेस पर्पज, द व्हॅल्यू ऑफ द मशिनरी 10 लाख, GST पेड 1,80,000, ITC ऑफ 1,80,000 cannot be availed by the supplier if he has claimed depreciation on such amount under income tax law, where the registered person has claimed depreciation on the tax component, म्हणजे 1,80,000, तर मग ITC मिळणार. ITC घ्यायचं आहे तर 10 लाखाचं व्हॅल्यू आहे ना, तुम्ही 1,80,000 सप्लायरला दिले आणि ITC घेतला, मग तुम्हाला मशिनरी 10 लाखालाच पडली ना, मग डिप्रिसिएशन 10 लाखावरच घ्यायला पाहिजे. जर डिप्रिसिएशन तुम्ही 11,80,000 घेत असाल तर ITC मग रिव्हर्स करा, ITC घेता येणार नाही. आयदर ITC घ्या किंवा डिप्रिसिएशन घ्या, दोन्ही घेता येणार नाही. कळलं? आता सांगा 16(1) काय आहे, बिझनेस पर्पज जर का गुड सर्व्हिस घेतल्या असतील तर ITC घेता येईल, हे 16(1) सांगतो. आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एरियाला ते क्रेडिट जमा होईल. पण बिझनेस पर्पज विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस असलं पाहिजे आहे पहिलं. दुसरं मग डॉक्युमेंटरी प्रूफ पाहिजे हे सांगतो. मग डॉक्युमेंटरीसाठी रूल 36 बनवला आहे. याच्यामध्ये 5 डॉक्युमेंट दिले, टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट, RCMचा सेल्फ इनवॉइस, बिल ऑफ एंट्री कस्टमरना गुड्स आले किंवा IIT इनवॉइस. इनवॉइसवरती कुठली माहिती असली पाहिजे, ॲटलिस्ट मिनिमम ही माहिती असली पाहिजे. जर काय नोटीस आली आहे फ्रॉड केसमध्ये तर ITC घेऊ नका. टू बीमध्ये तो ITC आला पाहिजे आणि GST 1मध्ये दाखवला पाहिजे, टू बीत आला पाहिजे. गुड्स ॲक्च्युअलमध्ये रिसिव्ह झालेले असले पाहिजेत, गुड सर्व्हिसेस सेक्शन 38मध्ये रिस्ट्रिक्ट केलेले असता कामा नये. अवेलेबमेंट ऑफ ITC, मग टॅक्स पे केलेला असला पाहिजे. जर सप्लायरने टॅक्स पे नाही केला
तर रेसिपियंटला तेवढा टॅक्स पे करायला लागेल आणि रिटर्नमध्ये हा क्लेम घ्यायचा आहे. लॉट्स इन्स्टॉलमेंट शेवटचा मिळेल तर त्या महिन्यात ॲक्च्युली ITC घ्यायचं आहे. पहिल्या महिन्यात GSTR 1ला दाखवलं आपल्याला रेसिपियंटला टुबीत आला म्हणून तो ITC त्या महिन्यात अवेल नाही करू शकत. अधिकार कधी आहे? संपूर्ण गुड कधी झाले? लॉटमध्ये शेवटच्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात. मग तिसऱ्या महिन्यात घ्यायला पाहिजे. 183चा रूल बघितला. रूल 37, डिप्रिसिएशन चार्ज केलं त्या अमाऊंटला, टॅक्स अमाऊंटला, तर मग ITC नाही मिळणार. ITC घ्यायचं, डिप्रिसिएशन घेऊ नका त्यावरच्यावरती. आणि टाईम लिमिट 30 नोव्हेंबर नंतर ITC घेता येणार नाही. आणि आणखी आपण काय बघितलं, हे तेच खाली दिलं आहे की रजिस्टर्ड पर्सनला ITC मिळेल, बिझनेस करता घेतला आहे. मग 6 कंडिशन आहेत. त्या कंडिशन ह्याच आहेत की इनवॉइस पाहिजे, सप्लायरनी दाखवलं पाहिजे, टुबीत आलं पाहिजे, टॅक्स पेड केला पाहिजे, ॲक्च्युली गुड्स रिसीव्ह केलेले असले पाहिजेत, आणि मग ते 38मध्ये रिस्ट्रिक्टेड असं कामा नये. लॉटमध्ये गुड्स घेते तर शेवट लॉट येईल तेव्हा घ्या, आणि 3B हे क्लेम करा. ओके. आता 3B जे काय येतं त्यामध्ये एक ब्लॉक ITC किती आहे हे माहीत नाही पोर्टलला, तो टुबीत टाकतो. ब्लॉक ITC वजा करा. नॉन बिझनेस पर्पज काय गुड सर्व्हिस घेतलेत ते वजा करा. एक्झाम सप्लाय करता काय गुड सर्व्हिस वापरले ते वजा करा. एवढं ITC रिव्हर्स करणं अपेक्षित आहे. टुबीत आले, 3B ऑटो पॉप्युलेट झाले म्हणून सगळा ITC घेण्याचा अधिकार नाही आहे टॅक्स पेअरला. ब्लॉक ITC सेक्शन 17(5) जे ITC रिस्ट्रिक्ट केले ते नाही घ्यायचे. आणि नॉन बिझनेस पर्पज काय गुड सर्व्हिस घेतले असतील तर ITC घेऊ नका. एक्झाम सप्लाय करतोय मी, त्याकरता काय इनपुट सर्व्हिस, इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल त्याचा ITC नाही घ्यायचं. टुबी GST अंडर RCM काय भरला आहे त्याचा ITC घ्या. रीअवेलमेंट ऑफ ITC रिव्हर्स अर्लियर तो घेऊ शकतो. ITC नॉट अवेल इन अर्लियर टॅक्स पिरियड बट रिफ्लेक्टेड इन GSTR 2B ऑफ द पिरियड. तर या प्रकारे ITC अवेल कसा करावा 3B. 2A आणि 2B काय डिफरन्स आहे? तर 2A जसं सप्लायर चेंज करेल 2A चेंज होईल, आणि 2B या महिन्यात किती ITC घेता येऊ शकतो याची यादी येते. मेन ते आहे. हे थोडी मर्यादा दिलेली आहे. GSTR 1 फाईल करेल किंवा IFF फाईल करेल सप्लायर. GSTR 5, GSTR 7 जसं ID आहे तो रिटर्न धरेल, तो GSTR 5 असेल. आणि 6 जो आहे तो NRTPला आहे. TDS डिडक्टर आहेत, TDS कलेक्टर आहेत, ते रिटर्न भरतील. यांची इन्फॉर्मेशन ही कशामध्ये जाते? ही 2A जाते. ही 2A जाते. आणि 2B सोर्स काय? GSTR 1 IFF माहिती जाईल, आणि GSTR 5 आहे, 6 आहे, आणि कस्टममधला जे डेटा असेल, कस्टममध्ये टॅक्स भरला आहे तर तो कस्टममधनं येईल. इंडियन कस्टम EDI सिस्टम. जर तुम्ही काढून बघाल इकडे मला दाखवतो, एक 2B दाखवतो मला आयडिया येईल. एडिशन 1 IFF GSTR 5 हे फाईल झाले. त्यातनं ही माहिती इकडे आलेली आहे. हा सोर्स आहे.
GSTR 5. आता हे तुम्ही रिटर्नचं सेक्शन आहे बघाल, हा टॉपिक 9 आहे. आता हे 3 टॉपिक आहे ना कंटिन्यू आहे, हे लक्षात घ्या. ITCचा पेमेंट ऑफ टॅक्स टॉपिक 7, टॉपिक 8, टॉपिक 6 जो आहे हा रिटर्नचा घेतला आहे. रिटर्नमध्ये 37 मध्ये मग रूल कुठला आहे, रिटर्न कुठला होईल हे दिलं आहे. सगळं मला घ्यायचं आहे, पुढच्या क्लासला मी घेणार आहे. हे बघा, ओके. तर हेच खाली हे वाचून पण कळण्यासारखं आहे, थोडा वेळ दिला तर वाचून पण कळण्यासारखं आहे. मी सगळं सांगणार आहे, पण यामध्ये तुम्हाला दिसेल टू ए टू बी झालं का पुढे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, ही इज रिटर्न इन 5. आणि 6 कोणाचं आहे, 6 IITचं आहे. 6 IIT आहे, 5 NRTPचं. आता माझ्या ह्या केसमध्ये तुम्हाला दिसतं आहे की इकडे 6 दाखवत नाही, कारण तो नाही आहे, कोणाकडनं आलीच नाही माहिती म्हणून दाखवलं नाही. 6मधनं आलं तर ते पण दाखवलं असतं. मग इथे GSTR 1, IFF 5 आणि NRTPला सप्लाय त्याने केला तो रिटर्न भरेल, त्यातनं पण इथे काय डेटा येईल. तर 1, IFF 5 आणि 6 मधून डेटा येतो टू बीमध्ये, ओके. आणि हे जे 7 आणखी 8ला जे येतं की जो टॅक्स जमा केला आहे त्याचं क्रेडिट नाही मिळत, त्याचा कॅश मिळतो. म्हणजे ही जी अमाऊंट आहे, ही 7 किंवा 8ची जी अमाऊंट आहे ती सर्व्हिसेस TDS अँड TCS क्रेडिट रिसिव्ह, याला क्लिक केलं तर कुठल्या महिन्यात रिसिव्ह झाली आहे. इथे खाली दिसेल, जर रिसिव्ह झाली असेल तर इथे अमाऊंट दिसेल, इथे अमाऊंट दिसेल. मग हे पण अमाऊंट ती ॲक्सेप्ट करायला लागते. इथे क्लिक करून ते दिसते एंट्री, ती ॲक्सेप्ट करायला लागते. ॲक्सेप्ट म्हणायला लागेल इकडे, ती एंट्री दिसेल. म्हणजे माझा जो नंबर आहे त्यावरती कोणी TCS TDS डिडक्ट करून जमा केला जाईल त्या रिटर्नमध्ये, तर मला इथे एंट्री येईल. मग मी ॲक्सेप्ट करीन आणि मग फाईल करीन. ती फाईल केल्यानंतर मग माझ्या इकडे या कॅशला इथे अमाऊंट जमा होईल, इलेक्ट्रॉनिक कॅश मिळते. ते कशा प्रकारे करायचं ह्याची पण प्रोसिजर तुम्हाला ह्याचं मॅन्युअल दिलं आहे, ह्यात मिळेल ते कशा प्रकारे घ्यायचं दिसेल. इकडे याला क्लिक करा, मग या प्रकारे दिसेल. याला क्लिक केलं हे दिसतं, ही बघा इथे एंट्री दिसते. याला क्लिक करायला लागतं. याला क्लिक केलं का मग पुढे आता काय म्हणते, स्टेटस नो ॲक्शन टेकन. याला टिक मार्क करायचं, ॲक्सेप्ट करायचं. ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे येईल ॲक्सेप्टेड आणि मग ती अमाऊंट जी आहे दिसेल इकडे, रिजेक्ट रिजेक्टेड. तर नाही आहे माझी अमाऊंट, तुम्ही ॲक्सेप्ट नाही करणार, रिजेक्ट करणार. हे मी सांगितलं 37A सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ ITC. इथपर्यंत घेतलं. आता उद्या आयदर म्हणजे मला जे
क्रेडिट लेयरला अमाऊंट जमा होते क्रेडिटची, तर क्रेडिट लेयरचा जो विषय आहे तो हे वेगवेगळे लेजर आहेत. तुम्ही जेव्हा भरतो तेव्हा ती लायबिलिटी कुठे जाते, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला जाते, क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाते. आणि कॅश जर आवश्यक असेल भरणं तर पहिले कॅश भरायला लागते, ती जमा होते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला. मग त्या संदर्भातले सेक्शन जे आहेत 49(1) आणि 3 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरचे, आणि जे क्रेडिट लेजर आहे मग त्यामध्ये आणखीन 49(2) आणि 4 आहेत. आणि कॅश जी आहे ही कॅश ट्रान्सफर पण करता येते. आता कॅश जेव्हा तुम्ही बघाल तर कॅश जेव्हा मी चलन दाखवलं तुम्हाला, चलन जेव्हा भरलं जातं तर चलन मी टॅक्सला भरलं, कॅश जमा टॅक्सला आहे आणि मी रिटर्न लेट केला तर मला इंटरेस्ट भरायला लागेल, लेट फी भरायला लागेल. तर टॅक्समध्ये अमाऊंट लेट फीला वापरता येत नाही कारण ती वेगळ्या हेडला गेलेली आहे. मग ती ट्रान्सफर करता येते. एखाद्याचे 2 रक्षण असतील आणि 2 ठिकाणी कॅश असेल तर एका ठिकाणची कॅश दुसरीकडे पण पाठवता येते. मग त्याच्याकरता वेगळा फॉर्म आहे, कॅश कशा प्रकारे ट्रान्सफर करायची वेगवेगळ्या हेडला, वेगवेगळ्या EFT नंबरला, हे पण त्यातनं करता येईल. मग कॅश संदर्भात आपण जेव्हा बघू तेव्हा त्या संदर्भातले हे बाकी सेक्शन पण आहेत ते कवर होतील. आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर बघू तेव्हा हे 2 सेक्शन आहेत. लायबिलिटी आहे, कशा प्रकारे क्रेडिट वापरायचं हे 49(5) मध्ये दिले. आणि IGST जो आहे तो कशा प्रकारे वापरायचा आणि तो पहिले वापरला पाहिजे याकरता सेक्शन 49(A) आणि 49(B) जे आहे हे अमेंडमेंट होऊन आले. रिफंडसाठी जे प्रोव्हिजन आहे त्याला इथे जे कॅश किंवा क्रेडिटचा रिफंड 49(6) मध्ये सांगितलं आहे आणि लायबिलिटी रजिस्टरमध्ये 49(7)(8) आहेत. असे वेगवेगळ्या प्रोव्हिजन जे रिटर्न करतो आपण त्याची लायबिलिटी येते, पेमेंट करतो, मग त्या संदर्भातले कनेक्टेड सेक्शन इकडे आहे. आणि आपण करतो रिटर्न, मग रिटर्नचा विषय पण आहे. मग रिटर्न हा टॉपिक आहे. म्हणजे हे 3 टॉपिक कळले. सेक्शन 16,18 ITCचे रिटर्नचे सेक्शन 37, 38, 39 आणि इतर जे काय एक बघितलं आपण आता ते कळले. फायनल रिटर्न पण आहे, पुढे ॲन्युअल रिटर्न पण आहे, सगळे रिटर्नचे आहेत. आणि पेमेंट ऑफ टॅक्स 49 आणि लेट फीस सेक्शन 47ला आहे. तुम्ही बघाल इकडे. आता हा आपण जेव्हा सुरू करतोय, हा भाग सुरू करतो, या भागामध्ये एकमेकांशी कनेक्टेड सेक्शन जे आहेत हे 16, 17, 18, 16 सगळ्यांना असतात. 18 सगळ्यांकरता लागू होत नाही, पण हा पण 18 आहे. कॅपिटल गुड जॉबवर्कला पाठवले तर त्याचा ITC कसा घ्यायचा, हा 19मध्ये, ITCचं क्रेडिट 20मध्ये. मोस्ट कॉमन 16 आणि 17 आहेत. रिटर्न 37 ते 48 आहेत. हे लेट फीस 47ला आहे. आणि इंटरेस्ट लागतो तो इंटरेस्ट सेक्शन 50ला आहे. आणि हे TDS TCS हे 51-52 आहे. कळलं. हे सगळं एकत्रितपणे या टॉपिकमध्ये मी कव्हर केले. म्हणजे आता हा टॉपिक सुरू केला आपण तर 1 by 1 मागे पुढे करून हे सगळं पूर्ण करायचं आहे. म्हणजे पुढचे आणखीन 4-5 तास ह्याच्यावर जाणार. हे एवढं कळलं तर बरेच विषय तुझे क्लिअर होतील. ठीक आहे, थांबूया.